नमस्कार मंडळी. मी आज माझ्या घरी क्लिनिंगसाठी क्लिनिंग लेडीला बोलवलेलं आहे. तर तिच्याबरोबर तिची अख्खी फॅमिली येते. म्हणजे तिचा नवरा, तिच्या 2 मुली आणि ती असे चौघं मिळून इथे काम करतात. आणि मला सांगायला हे विशेष वाटतं की ते पोर्तुगीज आहेत आणि त्यांना इंग्लिशमधला ई पण येत नाही. तरी पण ते अमेरिकेमध्ये काम करतायत. अर्थात मला त्यांच्याशी संवाद साधायला Google ट्रान्सलेटचा वापर करायला लागतो. म्हणजे मला जे काही सांगायचं आहे तर ते इंग्लिशमध्ये लिहायचं आणि ते ट्रान्सलेट होऊन त्यांना पोर्तुगीजमध्ये कळतं. तर असा आमचा संवाद चाललेला असतो. भाषा कोणती का असेना, त्यांना ती कळो न कळो, पण त्यांचं काम मात्र खूप छान आहे. मी आता तुम्हाला दाखवते. त्याआधी ही कार बघा, या कारमधनं ते आलेले आहेत. कारण इथे कार ही गरज आहे. या कारमधनंच ते सगळे क्लिनिंग सप्लाईज घेऊन येतात त्यांच्याबरोबर. हे बघा, इथे त्यांनी सगळे हे त्यांचे क्लिनिंग प्रॉडक्ट्स आणलेले आहेत. आपल्याला त्यांना काही द्यायला लागत नाही. अमेरिकेमध्ये हाऊस क्लिनिंग हा इतका डिमांड असलेला जॉब आहे की हे काम करून महिन्याकाठी तुम्ही $3,000 ते $4,000 अगदी इझिली कमवू शकता. आणि मला यांची एक गोष्ट खूप आवडते की ह्यांचं क्लिनिंग एकदम सिस्टमॅटिक असतं. म्हणजे फक्त झाडू फरशी केलंय असं नाही. डस्टिंग करून घेणं, सगळं सामान जिथल्या तिथे लावणं, त्यानंतर मग व्हॅक्युमिंग करून घेणं, बेडशीट बदलायचं असेल तर बेडशीट बदलणं, बेड व्यवस्थित लावून ठेवणं, सगळे बाथरूम स्वच्छ करणं, घरामध्ये फॅन असतील, झुंबर असतील तर ते सगळं स्वच्छ करणं, या सगळ्या गोष्टी या त्यांच्या क्लिनिंग प्रोसेसमध्ये येतात. आणि इथे वेगवेगळ्या क्लिनिंगसाठी वेगवेगळे स्प्रेज पण येतात. म्हणजे आता फ्लोअर जो असतो तो वुडन असतो, तर त्याच्यासाठी वेगळा स्प्रे असतो. बाथरूम क्लिनिंगसाठी वेगळे स्प्रेज असतात. किचन काउंटर टॉप किंवा किचनमधले कॅबिनेट्स स्वच्छ करण्यासाठी वेगळा स्प्रे असतो. आणि इथे प्रत्येक कामासाठी एक स्पेसिफिक टूल वापरलं जातं. त्यामुळे काम करणं तसं सोपं होतं. एक घर क्लीन करायचं म्हटलं तर साधारण 2.5 ते 3 तास यांना लागतात. पण प्रत्येक वेळी त्यांची कामाची क्वालिटी मात्र सेम असते. कुठेही कामामध्ये कामचुकारपणा नसतो. कुठलेही प्रॉडक्ट वापरताना हात आखडता घेत नाहीत. आणि प्रत्येक घर तेवढ्याच आत्मीयतेने ते स्वच्छ करत असतात. कारण इथे विश्वास खूप महत्त्वाचा आहे. एकदा का क्लायंटचा विश्वास बसला की कामही तितकी जास्त मिळतात. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक जण स्वतःचं काम व्यवस्थित करतोय. कुठेही गप्पा टप्पा नाहीयेत, कामामध्ये दिरंगाई नाहीये, कुठेही वेळ काढू प्रकार नाहीये. त्यामुळे यांच्या कामात प्रोफेशनलिझम व्यवस्थित दिसून येतो. त्यामुळे आपणही रिलॅक्स असतो की आपलं घर आपल्या पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसं हे लोक स्वच्छ करून देणार आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये क्लिनिंग हे फक्त एक काम नाही आहे, तर ती एक प्रोफेशनल सिस्टीम आहे. आणि इतक्या सिस्टमॅटिकली हे फॉलो करणं हाच त्यांचा सक्सेस मंत्र आहे. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये जर तुमच्याकडे योग्य स्किल असेल आणि तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर भाषा हा अडथळा ठरणार नाही. माझं घर व्यवस्थित साफ करून आता ते दुसऱ्या क्लायंटकडे चाललेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.